12 जून 2025 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदुर्खी बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता. आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराची पाहणी केली असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व्ह ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पीएम केले होते. तर 13 जूनला जे आपण पीएम केले, या पीएम दरम्यान आपल्याला सदर मयताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले स्टॅब वुंड्स आढळून आले. या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला BNS 194 प्रमाणे अकस्मात मृत्यू आपण दाखल केलेला होता. परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शनास आले, त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली. सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे आढळून आलेला. आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले. या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते, तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास 7 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यापैकी 6 आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी 18 वर्षाच्या वरील आहे. आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेलं असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेलं आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे. ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरीच्या इथे सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बस स्टँडवर सोडतो असं सांगितले होते. परंतु त्याच्यातीलच ते त्याला तिकडे बस स्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले. एकाचा वाढदिवस होता, त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या माणसाकडे पैशाची मागणी केली. सुरुवातीला त्याने त्यांना काही पैसे देखील दिले, परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर वार केले आणि बाकीच्या आरोपींनी त्याला मदत केली आणि यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला आहे.